दुबईत सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश संघात सलामीचा सामना सुरू आहे। या सामन्यात बांगलादेशनं भारतासमोर विजयासाठी 229 धावांचं आव्हान ठेवले। नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशची सुरुवातीलाच दाणादाण उडाली। मोहम्मद शमी, हर्षित राणा आणि अक्षर पटेलच्या प्रभावी माऱ्यासमोर बांगलादेशची अवस्था 5 बाद 35 अशी होती। मात्र त्यानंतर तौहिद हृदय आणि झाकीर अलीच्या शतकी भागीदारीमुळे बांगलादेशच्या डावाला आकार मिळाला। तौहिदनं खणखणीत शतक झळकावलं तर झाकीर अलीनं 68 धावांची खेळी केली। या दोन्ही फलंदाजांना भारतीय खेळाडूंच्या खराब क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली। अखेर बांगलादेशचा डाव 228 धावात आटोपला। भारताकडून मोहम्मद शमीनं 5, हर्षित राणानं 3 तर अक्षर पटेलनं 2 विकेट्स घेतल्या। तेव्हा बांगलादेशनं 49 षटकामध्ये सर्वबाद 228 धावा केलेल्या आहेत। दरम्यान या सगळ्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावलेली आहे। भारताकडून मोहम्मद शमीनं 5 विकेट्स तर हर्षित राणानं 3 विकेट्स घेतल्या तर अक्षर पटेलनं 2 विकेट्स घेतलेल्या आहेत। दरम्यान भारतीय आक्रमणासमोर बांगलादेश सर्वबाद 228 धावांपर्यंतच मजल मारू शकलेला आहे। आणि थेट दुबईहून आपल्यासोबत सुनंदन लेले आहेत, क्रिकेट समीक्षक। लेले सर, खरं तर भारतीय गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे। आव्हान जरी 228चं वाटत असलं तरी दुसऱ्या डावात विकेटचा आकार आणि भारतीय फलंदाजांपुढे प्रामुख्याने कुठले आव्हान असणार आहे असं आपल्याला वाटतं? विकेट टिपक बॅटिंगला नक्कीच चांगलं आहे आणि मी तर म्हणेन की 5 बाद 35 वरून जो डाव सावरलाय त्याला सुद्धा मला कौतुक करावं असं वाटतं। कारण हृदय आणि जाकरनी जी पार्टनरशिप केली 150 शतकी, त्यांनी जरा खेळात रंगत आलेली आणि हृदयच्या स्नायू अखडत होते, तो बिचारा अडचणीत होता, वेदने त्याला जाणवत होत्या आणि तरी त्यांनी शतक केलं। म्हणूनच बांगलादेशला हा डाव सावरता आलेला आहे। ही धावसंख्या पार करणं हे भारतीय संघाच्या फलंदाजांच्या आवाक्या बाहेरचं नक्कीच नाहीये। सुरुवात चांगली झाली तर ती गोष्ट अजून सोपी जाईल। त्यामुळे स्वाभाविकच आता पुढच्या डावात नेमकं काय होतंय पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। अपडेट घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद या दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।